मित्रांनो हे आजीबाई इकडे आलेली आहे, वांगे तोडण्यासाठी आली होती आजीबाई. तर बघून घेऊ आजीबाईला विचारू का वांगे तोडायच्या वेळेस काय म्हणजे समस्या आहे काय नाही, म्हणजे कसं किती वाजता यावं लागते आणि किती वाजेपर्यंत तोडणी होते. किती वाजता यावं लागते? 6 वाजता. बघा 6 वाजता यावं लागते, म्हणजे सकाळी लवकर उठावं लागते. आणि किती वाजेपर्यंत तोडणं होते? 8 वाजे तरी 8 वाजेपर्यंत तोडणं होऊन जाते. ठीक आहे. म्हणजे बघा मित्रांनो 6-7-8 म्हणजे 3 घंट्यामध्ये तोडणी होऊन जाते. अच्छा, तर मग किती रुपये रोज देते आपला शेतकरी भाऊ? 100. बघा वाटतो 3 घंट्याचे 100 रुपये देते, चांगली मजुरी देते. तर कसं आहे म्हणजे वांगे तोडायच्या वेळेस म्हणजे काही समस्या येते का? नाही, म्हणजे अंगी खाजवते किंवा कंबरगी दुखते? घरचं वापरावं लागते, चुस्त वापरावं लागते. तर बघा वांगे तोडायच्या वेळेस पूर्ण प्रोटेक्शन घ्यावं लागते. म्हणजे प्रोटेक्शन म्हणजे अंगामध्ये फुल बायाचा कपडा असला पाहिजे, आपलं पायामध्ये बी चांगलं फुल वगैरे घालून किंवा आपलं पायापर्यंत फुल म्हणजे फुल शर्ट पॅन्ट घालूनच ते वांगे तोडावं लागतं. नाही तर कसं आहे अंग खाजवते. हे असं आहे. पहिले औषधी भेटते ते दुसरी होती. पहिले अंगात वांगे तोडू तर अंगाची आग होय, आता वांग्याची आग नाही होत. आता बाजारामध्ये कसे आता औषधी आलेले आहे का त्यांना, आता पहिलं जे औषधी होते त्यांना कसं अंग खाजवायचं. आता असं फवारणी आलेली आहे, आता फवारणी मारल्यावर कसं आता अंग खाजवत नाही. नाही तर पहिल्याच्या ज्या वांग्या होत्या त्यानं अंग खाजवत होतं. आता चांगलं आहे, हे नवीन नवीन जमान्यानुसार नवीन नवीन औषधी निघते, व्हेरायटी निघत राहते. मग माल कशावर नेते? मिठाडू येते. तर माल नेण्याकरिता मिठाडू येते. मग कार्टिंग वगैरे काय घेते? 30 रुपये पन्नी. तर बघा मित्रांनो 30 रुपये पन्नी घेते, जास्त काही कार्टिंग आहे नाही. आता सध्या मार्केटमध्ये काय भाव आहे? 25 ते 30 रुपयावरही जाते. अच्छा, तर मार्केटमध्ये 25 ते 30 रुपयापर्यंत आहे ना. अच्छा, बघा मित्रांनो जसं आपण बघितलं पन्नी आता जमा केलेले आहे. किती किलो? नमस्कार मित्रांनो, किसान पॉवर मध्ये तुमचं स्वागत आहे. प्रत्येकाच्या घरी वांग, प्रत्येकाच्या रसोई घरामध्ये वांग्याशिवाय भाजी होत नाही. सर्वांना वांग्याची भाजी आवडते. तर म्हणून मी आज वांगीच्या शेतीमध्ये आलेलो आहोत. बघून घेऊ, जाणून घेऊ लागवडीपासून तर तोडणीपर्यंत पूर्ण माहिती. तुम्ही बघू शकता वांग्याची हाईट बघा, वांग्याची हाईट बघा खूप मोठी आहे, माझ्या खांद्या एवढी आहे. वांग्याचं रोपटं हे खूप मोठं वाढलेलं आहे आणि वांगे पण भरपूर लागलेले आहे. हिरवं कंच वांगी झालेली आहे, वांगे पण भरपूर लागलेले आहे. पण याच्यामध्ये फवारणीचा खर्च हा जास्त असतो. यांची देखभाल पण ही चांगल्या पद्धतीने करावी लागते, कारण याचा प्रॉब्लेम वांग्याला कीड लागते, त्यासाठी फवारणी करावी लागते. तर तुम्ही बघू शकता किती छान प्रकारे शेतकरी भावाने आपली वांगी तयार केलेली आहे. आता वांगी आहे खिडकवाली आहे, तर याचा तुम्ही काय करता? याला जनावरांसाठी टाकून द्यायचे. गाय असली बैल असला त्याला तुम्ही. तर बघा मित्रांनो हे जे खिडक वांगे आहे हे काही वाया जात नाही. आपल्या घरी बैल आहे गाय आहे त्यांच्यासाठी उपयोगी देतात. चांगले शेती हा व्यवसाय हा आपल्या भारताचा मुख्य व्यवसाय आहे. जर आपण शेतीच नाही करू तर लोकांपर्यंत जे भाजीपाला आहे कशा प्रकारे पोहोचन. पण लोकांची अशी टेंडन्सी आहे की बाबा कास्तकार शेतीवाल्याला पुरी देत नाही, हे गलत आहे. हे तुम्ही मला सांगा, शेतकरी भाऊ जर नाही राहिला तर खरंच हे जे जनता आहे भारतातली हे कशा प्रकारे आपला भाजीपाला कुठून भेटन त्याइले, जे गहू आहे जे फुलं आहे हे कुठून येईन त्याइले. तर म्हणून हे कसं आहे ज्यांच्याकडे शेती आहे, आता यांच्याकडे शेती आहे, किती एकर आहे तुमच्याकडे जमीन? 7 एकर जमीन आहे. बघा यांच्याकडे 7 एकर जमीन आहे. तर आपण तुमचा मुख्य व्यवसाय शेतीच आहे का? हो, शेतीमध्ये कोणती लागवड केली? सब्जी आहे आणि फुलं आहे. सब्जीमध्ये वाल आहे आपल्याकडे, वांगी आणि आता कांदा फेकाचा आहे आणि फुलं आहे 3-4 व्हेरायटीचे. आता बघा मित्रांनो यांनी आपल्या वावरामध्ये सगळ्याच प्रकारचे आयटम लावलेला आहे. तर कसं आहे शेती करणं हे खूप चांगली गोष्ट आहे आणि केली पाहिजे. ज्यांच्याकडे जर शेती आहे ना तर नोकरीच्या मागं न धावता तुम्ही आपली शेतीच करा. शेती म्हणजे तुम्ही थोडी मेहनत करून चांगली इन्कम घेऊ शकता. आणि राहिला प्रश्न जर
तर लोक हे म्हणते का बा आम्ही जर पोरगी दिली तर याला वावरात जायला लागल असं. आता तर इथं तर मला यायच्या वेळेला कोणी बाया तर दिसूनच नाही राहिल्या. ते रोजगाराच्या हिशोबाने काम करतो. म्हणून हे जे त्यांच्या डोक्याचा हा किडा आहे का नाही बा आमची पोरगी दिली तर वावरात जायला लागल, हे गलत आहे. तुमची लग्न झालं आहे का? नाही, व्हाच आहे. बघा मित्रांनो, गोष्ट तेच आहे. यांचं अजूनपर्यंत लग्न नाही झालंय. पोरी पाहिले गेले तर म्हणते बा कास्तकारी. अरे कास्तकारी किती करोड रुपयाची जमीन आहे. तुम्ही बघू शकता, रोड टच जमीन आहे. आणखीन काय पाहिजे? मग एका वर्षामध्ये 5 लाखाचे उत्पन्न करता. एक प्रायव्हेट जॉब करण्यावाला तेवढं नाही काढू शकत. आणि जमीन आहे तर हे आपली पोटाची शिदोरी आहे. आपण स्वतःचे मालक आहोत. कोणाचा नोकर बनून नाही लागत. प्रायव्हेट जॉब करण्यावाला हा लोकांची नोकरी करते. पण हा जो शेतकरी भाऊ आहे स्वतःचीच नोकरी करून स्वतःच हा मालक बनतो. तर हा एक खूप महत्वाचा भाग आहे आणि खूप मोठी गोष्ट आहे. असं किसान प्रधान देश आहे हा. तर तुम्ही आता हे वांग्याचं जे उत्पन्न घेतलेलं आहे तर हे याचं शीटचं नाव काय? याचं VNRचं शीट घेतलेलं आहे. नर्सरीमधून आणून यांनी 2 रुपये कांडी आणून चांगल्या प्रकारचं उत्पन्न घेतलेलं आहे. चांगल्या. तुम्हाला मार्केट कोणतं पडतं? मार्केट आम्हाला हिंगणा पडतो जवळ 7 किलोमीटर. आणि दुसरा मार्केट आहे कडमना, हे 20 किलोमीटर पडते. तर कडमना मार्केट हा होलसेल मार्केट आहे. म्हणजे तुमच्याकडे जास्त जर माल असला तर कडमना मार्केट होईल. हो, आता कडमण्याला चालू आहे माल. आता किती माल निघला? आज आहे 2.5 क्विंटल माल आहे. आणि पुन्हा 2.5 क्विंटल राहिला थोडासा, तो उद्याला तुम्ही. हप्त्यातून किती वेळा? हप्त्यातून 1 दिवस मिळते. 2 दिवस होतो आणि एका दिवशी होत नाही. जमीन कशी लागते यायला? जमीन तशी राहिली चालते, फक्त बुधा जमीन नाही पाहिजे. पानबुधा म्हणजे हलकी भाकर कशी जमीन राहिली ते येते. त्याला खताचं आणि नियोजन चांगलं दिलं तर झाड चांगलं क्वालिटीचं बनते. हो, मी तुमची बघितलेली आहे. वांगी चांगल्या प्रकारे तुम्ही नियोजन केलेलं आहे आणि वांगे पण भरपूर लागलेले आहे. उत्पन्न घेतलेलं आहे तुम्ही. आणि म्हणजे तुम्ही ना म्हणजे कसं आहे, मेहनत करून याच्यामध्ये चांगलं पीक मिळवलेलं आहे. म्हणजे आज समजा तुम्ही एका तोडणीला 2.5 ते 3 क्विंटल माल काढता. हप्त्यातून समजा 2दा म्हणजे 5 क्विंटल. म्हणजे जर पूर्ण जर तोडतो म्हणलं तर 5-6 क्विंटल हा माल निघू शकतो. चांगलं आहे. आता सध्या मार्केटमध्ये भाव? मार्केटमध्ये आता 25 ते 28-30 चालू आहे. बघा मित्रांनो, 25 ते 28 रुपये मार्केटमध्ये भाव चालू आहे. तर चांगलं इन्कम. आणि वांगं कसं आहे, हे भारी भरते. कसं आहे, 3-4 वांगे घेतले तर 1 किलो बनवून जाते. वांगी निवडत आहे हे. तर म्हणजे कसं आहे, मार्केटला कोणतंही वांगं खिडक नाही गेलं पाहिजे. म्हणजे साफ सुथरं वांगं हे बरोबर आपल्या 20 ते 25 किलो बॅगमध्ये पॅक करून मार्केटमध्ये नेतात. म्हणजे यांचा एक असा एक उद्देश आहे की भाऊ जे मार्केटमध्ये आहे जनतेपर्यंत आपलं किडक वांगं नाही गेलं पाहिजे. म्हणून शेतकरी भाऊ याची काळजी चांगल्या प्रकारे घेतो. तर बघा मित्रांनो, शेतकरी भावाने आज आपल्या शेतीमध्ये 2.5 क्विंटल वांगं काढलेलं आहे. तर आज हा आपल्या व्यवस्थित पन्नीमध्ये पॅक करून तो मार्केटला विकायला नेईल. काय भाव चालू आता मार्केटमध्ये? 18-20 रुपये. सध्या मार्केटमध्ये वांग्याचा भाव हा 20, 25, 30 रुपये. आपलं वांगं पाहून जशी तुमच्या वांग्याची क्वालिटी आहे ते बघून आता 20-30 रुपये किलो चालू आहे. तर प्रत्येकाच्या घरी वांग्याशिवाय भाजी होत नाही. प्रत्येकाच्या रसोई घरामध्ये वांग हे महत्वाची भूमिका पार पाडते. सगळ्यालाच वांग्याची भाजी आवडते. तर तुम्ही पण लागवड करा वांगे. फक्त मेहनत जास्त आहे याच्यामध्ये. फवारणी किती वेळा करावं लागते? हप्त्यातून 2 वेळा करावं लागते. बघा मित्रांनो, हे याच्यावर जास्त कसं आहे, कीटनाशक जास्त वापरावं लागते. म्हणजे कसं आहे, याच्यावर लवकर किडा लागते. तर हप्त्यातून कसं आहे 2दा तरी लागते. त्याच्यामुळे जर तुम्ही हप्त्यातून 2दा जर फवारणी केली तर कसं तुमचं वांग चांगलं राहील. म्हणजे कसा किडा पकडणार नाही. तर काय खर्च येतो हप्त्याला औषधीचा? येतो 3000 रुपये खर्च. बघा मित्रांनो, हप्त्याला 3000 रुपये औषधीचा खर्च आहे. तर फवारणी तर मग याच्यामध्ये का मेहनत जास्त आहे का? याले फक्त फवारा जास्त मारा लागते वांगीले. जेवढे जास्त फवारे मारान तेवढे वांगे किडक होत नाही.
बघा मित्रांनो, जर आपलं जर वांग जर कीडक नाही करायचे आहे तर फवारणीवर जास्त भर द्यावा लागेल. तर कसं आहे मित्रांनो, आता यांची जमीन पण बघा, बिलकुल रोड टच वावर आहे. वावरामध्ये सरळ बिलकुल गाडी, असं नाही का बा जंगलामध्ये वावर आहे असं नाही. काय रेट चालू आहे इकडे शेतीमध्ये? इकडं शेतीला आता 50 लाख रुपये चालू आहे रेट. बघा मित्रांनो, शेतकरी भावाची जमीन 50 लाख रुपये एकर. बापा, म्हणजे खूप म्हणजे ना आजच्या याच्यामध्ये खूप म्हणजे किंमत झालेली आहे जास्त. तर बघा इथं, आणि हिंगणा तालुका पण हा जवळच आहे, काही जास्त काही लांब ना, 7 किलोमीटर हिंगणा आहे. म्हणजे व्हॅल्युएशन जमिनीचं खूप वाढलेलं आहे इकडं. म्हणजे आजकालच्या जमान्यामध्ये शेती हा कोणी घेऊ शकत नाही. शेतीची एवढी रेट वाढलेली आहे का भरपूर. म्हणजे समजा हा शेतकरी भाऊ आजच्या जमान्यामध्ये हा करोडपती आहे. म्हणजे याला समजा प्रायव्हेट नोकरी करायची गरज नाही. नाव काय? माझं नाव राकेश ईश्वर खेरकर, राहणार जुनेवानी, तहसील हिंगणा, जिल्हा नागपूर. बघा मित्रांनो, भावाचा आपण, शेतकरी भावाचा पण आपण परिचय घेतलेला आहे. तर अशा प्रकारे आहे. तर लग्न झालंय का तुमचं? नाही. बघा मित्रांनो, लग्न पण झालेलं नाही. कारण तेच आहे, शेतकरी भाऊ असल्यामुळे कसं आहे, पोरगी मागं पुढं पाहिजे, देऊ का नाही देऊ, हे गलत आहे. ठीक आहे. तर धन्यवाद तुम्ही आपला वेळ दिल्याबद्दल. हा, थँक्स. ओके. तर तुम्हाला माहिती कशी आवडली तर मला कळवा माझ्या कमेंट बॉक्समध्ये, आणि माझ्या यूट्यूब चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून माझे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. जय जवान जय किसान.